एका साध्या कलिंगडामुळे एका संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाला होता, अशी चर्चा देशभर रंगली। पण आता जे काही समोर आलं ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल। खरंच कलिंगडामुळे या परिवाराचा मृत्यू झाला होता का? तेच आज आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत। नमस्कार मंडळी, मी उत्तम ठाकरे आणि तुम्ही पाहतायत आपला विषय। मुंबईतील पायधुनी परिसरामध्ये एक धक्कादायक घटना घडली होती। एका कुटुंबातील 4 सदस्यांचा अचानक मृत्यू झाला होता। मृत्यू होण्यापूर्वी त्यांनी बिर्याणी व कलिंगड खाल्लं होतं। बस इथूनच सोशल मीडियावरती अफवांचा पूर आला आणि सर्वकडे चर्चा सुरू झाली की कलिंगड खाल्ल्यामुळे मुंबईतील 4 सदस्यांचा मृत्यू झाला। पण आता पोलीस तपासानुसार व फॉरेन्सिक रिपोर्टनुसार जे समोर आलं ते काही वेगळंच होतं। मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या शरीरामध्ये झिंक फॉस्फराइड नावाचं औषधी रसायन सापडलं होतं आणि मंडळी हे जे रसायन होतं हे विषारी रसायन होतं आणि हेच विषारी रसायन उंदीर मारण्याचं जे औषध असतं त्यामध्ये देखील वापरलं जातं आणि फॉरेन्सिक रिपोर्टनुसार त्यांच्या शरीरामध्ये काही अंश झिंक फॉस्फराइड या औषधी रसायनाचा अंश सापडला आणि त्यामुळे त्यांचं मृत्यू झालं असं घोषित करण्यात आलं। मृतांमध्ये अब्दुल्ला डोकाडिया, त्यांची पत्नी नरसिन आणि त्यांच्या 2 मुली आयशा आणि झेबन यांचा समावेश होता। त्या परिवारातील 4 सदस्यांचा अचानक मृत्यू झाला होता। त्या चौघांनी 26 एप्रिलच्या रात्री कलिंगड आणि बिर्याणी खाल्ली होती आणि त्यानंतर त्यांच्या थोड्याच वेळात प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती आणि काही तासांमध्येच त्यांचा मृत्यू झाला होता। गेले 11 ते 12 दिवसांपासून तपास सुरू होता आणि त्यानंतर त्यांचा जो मृत्यू होता तो विषबाधेमुळे झाला हे स्पष्ट करण्यात आलं। त्यामुळेच मंडळी, आपण जे काही बाजारातून पालेभाज्या आणतो, फळे आणतो ते केव्हा पण स्वच्छ धुवून खाल्ली पाहिजे। थोडासाही निष्काळजीपणा आपल्या जीवावर बेतू शकतो। मंडळी, तुम्हाला ह्या घटनेबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त व्हा। तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगा। अजून पण मंडळी, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।